माय जिजाऊ कोटी जन्मले क्षत्रिय तेज कुळाचे रुबाब भारी नजर करारी राजे साऱ्या जनाचे माय जिजाऊ कोटी जन्मले क्षत्रिय तेज कुळाचे रुबाब भारी नजर करारी राजे साऱ्या जनाचे शत्रूच्या रक्तान माखून तलवार वीर मराठ्यांनी हा केला ललकार रयतेचे राखण करते भगवान गार दुश्मनाचा कर्तन काळ तुबळ्या आधार ज्याची हाती विश्वात राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती हिंदवी स्वराज्याचा Oxford starts with Yay!
जोरदार टाळ्या. आणि या ठिकाणी सांगायचं दानपट्ट्याबद्दल सांगायचं तर 16 हात लांब असा दानपट्टा असायचा. आणि या दानपट्ट्यावरती तलवारीनंतर जर मोठं भेदक शस्त्र कोणतं असेल तर हा दानपट्टा असायचा. आणि हा दानपट्टा चालवण्यामध्ये तरबेज कोण होता मावळ्यांमध्ये? बाजी प्रभू देशपांडे आणि संभाजी महाराज. संभाजीराजे जीवा महाला ज्यावेळी शिवाजी महाराजांवरती मागून हल्ला होत होता तेव्हा जीवा महालाने या दानपट्ट्यानेच म्हटलं जातं की होता जीवा म्हणून वाचला शिवा. त्यामुळे हा दानपट्टा हा प्रकार या ठिकाणी या मुलांनी सादर केला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या मुलांसाठी. क्या हमसे मिलने शिवाजी आ रहा है? अभी रुको, उसकी खैर नहीं. हा 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 हा. आओ शिवाजी आओ, हमसे गले मिलाओ. हा 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 हा. जय शिवाजी. जय शिवाजी. शिवाजी मोरी तो
कत तू चाली खेते मजारी की पाणी नजारी खरो खरो केद काही जपाल रात उजागरी निंद बी लागेनी वेग चुपगली म्हाताऱ्या लारणी काय मारो साज आखी भरण तो न जा दे करी दे करी दे करी व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे माझे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमचमणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींना मी अर्जुन रमेश चव्हाण आज मी अशा एका महान व्यक्तींबद्दल बोलणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवाटी या चंदनाचा शिवनेरी प्रकटला, चंदनाचा शिवनेरी प्रकटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. मित्रांनो, 750 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्वान वीरपुत्र मिळाला ज्याने आपल्या स्वतःच्या धाडसाने, शौर्याने, जिद्दीने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होता करून मूठभर मावळाच्या जोरावर आपल्या महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला. त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजत होत्या. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती, अनेक बायकांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता, शेतकऱ्यांचा कोणी काही वारही नव्हता आणि अशा या परिस्थितीत आपल्या महाराष्ट्र भूमीला हवा होता एक कर्तृत्वान वीरपुत्र म्हणजेच एक जळता पेटता अंगार. आणि अखेर ती वेळ आली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी शिव जन्मला. मानाचा मुजरा करतो मी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्यांनी आपल्या मराठी मातीत झेंडा रोवला, ज्यांनी आपल्या मराठी मातीत झेंडा रोवला. महाराजांनी आपल्या वयाच्या 16व्या वर्षापासून स्वराज्याची सूत्रे हाती घेतली आणि महाराष्ट्राची गौरधोड सुरू झाली. त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजून घेतल्या, त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल निष्ठा, प्रेम, आस्था निर्माण केली आणि या त्यांच्या कार्यात अनेक सहकार्यांची साथ लाभली. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, यशाजी कंक, कोंडाजी यासारख्या अनेक सौगाड्यांनी लढाईच्या काळात आपल्या प्राणाचे बलिदान देतानाही मागे पुढे पाहिले नाही. शिवाजी महाराजांच्या आधी आणि त्याच्या नंतर अनेक राजे आले आणि गेले, पण सर्वात आदर्श राजे म्हणून ओळखले जातात ते फक्त श्री छत्रपती शिवाजी महाराज. याचे कारण हे आहे की त्यांच्या स्वराज्याबद्दल असणारे प्रेम, निष्ठा, पराक्रम आणि निष्कलंक चाल. ते आपल्या शेतकऱ्यांच्या भाज्या देतानाही हात लागता कामा नये असे मला शेतकऱ्यावर जीवापाड प्रेम करणारे, परस्त्रीला आई समान मानणारे शिवाजी महाराज हे एकमेव प्रजादक्ष राजे होते. ते आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने व आपुलकीने वागत. ते आपल्या मावळ्यांसोबत ऊन, वारा, पाऊस याची तमा न राखता आपल्या घरदाराला विसरून स्वराज्यासाठी झटत. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. अरे प्रेयतीची मायेने काळजी करणारा तो फक्त माझा शिवबा होता, फक्त माझा शिवबा होता. अशा महान पुरुषांचा जयजयकार तर झालाच पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की नमो पार्वती पते हर हर. धन्यवाद. Good evening one and all present here. My name is Kirti Dasa and today I would like to talk about Chhatrapati Shivaji Maharaj. Shivaji Maharaj was born on 19 February 1630 in the state of Maharashtra. He was a great ruler and a brave warrior. His father's name was Shaji Bhosle and his mother's name was Jijabai. He was the founder of Maratha Empire from a very young age. He started his journey as a warrior. He won many forts under his empire. Chhatrapati Shivaji Maharaj believed in equality. He respected all religions. And made a powerful navy. He is also known as the father of Indian Navy. The great
The great warrior Chhatrapati Shivaji Maharaj was died on 3rd April 1680. He is a shining example that we can do anything in our life with our hard work and determination. Thank you. शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा सन्माननीय प्रमुख पाहुणे आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी नीती हेमंत घारे आणि मी तुमच्या समोर आज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही शब्द बोलणार आहे. हा विषय केवळ ऐतिहासिक नाही तर आपल्या हृदयातील अभिमानाचा प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक पराक्रमी योद्धे नव्हते तर एक महान राज्यकर्त्याचे आणि आदर्श नेत्याचे प्रतीक होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या मातोश्री जिजाबाई त्यांनी त्यांच्यावरती महाभारत, रामायण आणि सत्यवाट्यम यांचा प्रभाव टाकला. त्यामुळे त्यांच्यात लहानपणापासूनच शौर्य, नीती आणि धर्मभावना रुजली. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून एक आदर्श हिंदवी साम्राज्य उभं केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी अफजल खानासारख्या क्रूर शत्रूलाही पराभूत केले. प्रतापगडावर मोठा विजय मिळवला आणि औरंगजेबासारख्या बलाढ्य मुघल बादशालाही त्यांनी नमवले. त्यांची कमिनी कामा ही युद्धनीती आजही प्रेरणादायी आहे. शिवाजी महाराज हे जनतेचे राजा होते. त्यांनी सर्व धर्मांना समान वागणूक दिली. स्त्रियांचा सन्मान, शेतकऱ्यांचं हित आणि प्रजेच्या रक्षणासाठी त्यांनी अनेक नियम बनवले. म्हणूनच त्यांना राज्यकर्ता, संरक्षणकर्ता आणि लोकनेता म्हणून ओळखले जाते. 1674 साली रायगडावर त्यांचा राज्य अभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले. त्यांचं संपूर्ण जीवन धैर्य, पराक्रम आणि नीतिमत्ता यांचं उत्तम उदाहरण आहे. त्यांचे पराक्रम आणि कार्य आजही आपल्याला प्रेरणा देतात. म्हणूनच आपण सर्वांनी शिवाजी महाराजांचा विचारांचा आदर करून प्रामाणिकपणे आणि नीतिमत्तेने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांचं स्वप्न होतं स्वराज्य आणि ते आजही आपल्या मनात जिवंत आहे. गडकोटांचे सिंह पुरंदरी, शिवरायांचा तेज अपार, रणांगणात मराठा एकटा तरीही शत्रू होई हतबलसार. शिवनेरीचा तो तेजस्वी तारा स्वराज्यासाठी पेटला भारी. शत्रूही नतमस्तक होई, शिवबांचा जय जयकार भारी, शिवबांचा जय जयकार भारी. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी. जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला, मुजरा करतो मी शिवाजी महाराजांना, ज्यांनी मराठी मातेत भगवा झेंडा लावला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सदीक्षा थोरात. आज मी अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल माहिती सांगणार आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ला येथे झाला. त्यांचे आईचे नाव जिजाऊ माता व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव रायगडावर शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीच्या नावावरलं शिवाजी असे ठेवण्यात आले. शिवाजी महाराज लहानपणापासून खूप हुशार होते. जिजाऊ मातांनी त्यांना छान संस्कारांनी शिकवण दिली आणि शहाजीराजांकडून त्यांना शौर्य मिळाले. शिवाजी महाराजांचा शौर्य सांगणारा हा नारा, विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान घालून गेला, वाघ नख्यांनी अफजल खानाचा खोतळा फाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन सैतानांना लढून गेला, स्वर्गात केलेही देवतांनी जन्म झुकून मुजरा केला, असा मर्द मराठा मावळा शुभा होऊन गेला, शुभा होऊन गेला, शुभा होऊन गेला. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले. रायगड, राजगड, कोंढाणा असे एकूण 350 पेक्षा जास्त किल्ले जिंकले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धी कौशल्याने अफजल खानाचा वध केला आणि मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापन केले. अशा शूर आणि पराक्रमी राजाचा रायगडावर 1680 मध्ये मृत्यू झाला.
परंतु तरी सुद्धा तुम्हाला एक सांगतो, आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारी नाही शुभांचा दरारा, शुभांचा दरारा, शुभांचा दरारा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे, म्हणूनच एवढ्या कमी शब्दात सांगणं खूप कठीण आहे. परंतु शिवगर्जनाच्या स्वरूपात मी माझे भाषण थांबवतो. आस्तिकदम आस्तिकदम आस्तिकदम. महाराज गणपती ध्वजाश्वपती भूपती प्रजापती स्वर्ण रत्न श्रीपती न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय खुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज धीराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव हर 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 हर. प्राचून झाला पाहिजे. खूप छान दीक्षा. यानंतर अनुनिषाद उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही संपला नाही जशी वारांचे सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अनु आहे. आज 1 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती साजरी करतात. प्रथम सर्वांना शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी सोनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे आईचे नाव जिजामाता आणि त्यांचे वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. त्यांनी मावळेसोबत स्वराज्याची प्रतिज्ञा केली. त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय हिंद जय भारत. धन्यवाद. दगड झाला तर सह्याद्रीचा होईल, माती झाली तर महाराष्ट्राची होईल, तलवार झाली तर भवानी मातीची होईल आणि पुन्हा जन्म मिळाला तर मराठीच होईल. आज असे विचार माझ्या मनात काय यावे, कारण आज माझ्या राजाची जयंती आहे. नमस्कार, मी अनन्या मुरेकर. शिवरायांचे विचार आणि आजची तरुण पिढी या विषयावर बोलणार आहे. पुरंदरच्या वेळात आपला राजा रगडावर सगळ्यांना वाटलं की आता स्वराज्य संपले, पण तरी आपल्या राजाने हिंमत सोडली नाही आणि हत्तीसारख्या अफजल खानाला धरातीर्थी पाडले. आणि आताचे तरुण मुलं डिप्रेशन मध्ये जातात आणि यांचं जीवन संपवतात. हे जीव देणाऱ्यांनो, माझ्या छत्रपतींचं चरित्र वाचा. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. एक मुलगा होता आणि त्याचे आई वडील होते. रस्त्याने जाताना त्याचा अपघात झाला. त्या अपघातात त्यांचे वडील मरण पाहिले. हे सगळं त्या मुलगाने त्याच्या डोळ्याने बघितलं. त्याची आई खूप दुःख होती. तिला वाटलं का माझा मुलगा दुसऱ्या मुलांसारखा का नाही बोलत. त्याची आई त्याला एक दिवस पिक्चर बघायला नेली. पिक्चर सुरू झाला. पूर्ण थिएटर मध्ये अंधार झाला आणि घोड्यांच्या टापांचा आवाज येऊ लागला. टप 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 असा आवाज येऊ लागला आणि शिवाजी महाराज दिसले त्या मुलग्याला. आणि शिवाजी महाराज दिसताना तो मुलगा जोरात ओरडला, ए आई, शिवाजी महाराज आले, शिवाजी महाराज आले. मुख्यांनाही वाटा फुटेल तसे माझे छत्रपतींचे चरित्र. मोटरसायकलवर राजा लिहिले असे नाही, तर ते मनावर कोरा, तरच माझ्या राजाची जयंती साजरी होणार. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोट छापलेलं लाल मालात, तेव्हा शाहिस्तेखानाची बहीण पडत आली आणि शाहिस्तेखानाला म्हणते की माझी पोर सापडत नाहीये.
तेव्हा शास्त्री खान म्हणतो की कुठेतरी नीट उठून बघ, कुठेतरी लपली असेल, कुठेतरी झुकली असेल. तेव्हा शास्त्री खानाची बहीण म्हणते की मी सगळीकडे बघितलं पण माझी पोर सापडत नाहीये. तेव्हा बहीण म्हणते की शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी तिला पळवून नेलं असेल. तेव्हा शास्त्री खान म्हणते की शिवाजी महाराजांची मावळे काय करू शकतात पण कोणाच्या आया बहिणींच्या पदराला हात लावू शकत नाही. ही माझ्या राजाची पुण्याई आहे. आणि तो औरंगजेब शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा शत्रू, त्याला जेव्हा शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी आठवते ना तेव्हा तो त्या आपले दोन्ही हात त्या खुदाकडे करतो आणि त्या खुदाला मागणी मागतो, हे अल्लाह अपने जन्नत के दरवाजे खोल के रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला सबसे बड़ा धोखा आपके पास आ रहा है. ही माझ्या राजाची पुण्य आहे. धन्यवाद. एवढे बोलून धन्य धन्य शिवाजी शूर मुघला घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा मुजरा मानाचा शाहिराचा महाराष्ट्र भूचा झरणा, महाराष्ट्र भूचा सह्याद्रीचे पुत्र मावळे सचिन दादाचे स्वागत. हितेश शिंदे प्राण शुभ खातर 16 वर्षाचा होता भाकर असा सुर छत्रपती असा सुर छत्रपती आणि या शिवाजी राजाला पकडण्यासाठी खानानं तख्तात मांडलेला पैजेचा विडा उचलला आणि गर्जना केली, मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा. आणि मग खान निघाला तो कसा हाहाकार माझं वला देवाच्या सळी शिवापांचा बळी हाती येईल त्यावेळी करी ठार त्यास आबजुल डोक्यात एकच विचार चालला होता, आपण शिवाजीला धरणार कधी. पण इकडे गडावरती जिजाऊ माँसाहेब त्या जगदंबेला प्रार्थना करतायत की जगदंबे मुघलांपासून वाचून आपला जोडतात आल्या विशाल नलावडे या पण आणि जगदंबेला दार उघडला. राजानं पोशाख चढवला तो कसा चढवलं शिल अंगाला पोशाख